अर्थव्यवस्था आणि एकंदरीत मागणी पुरवठ्याच्या अनुषंगानं मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्याकडे अक्षम्य स्वरूपाचं दुर्लक्ष केलंय आणि त्याचा फटका आणि चटके हे भारतातल्या सामान्य नागरिकांना लागत आहे। इंधनाची अवस्था इतकी बिकट होणार आहे माहिती असतानाही 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये मशगूल असणाऱ्या मोदींनी या संदर्भात कुठले नियोजन केलं नाही। ही झाली अलीकडच्या काळातली बाब। मात्र क्रूड ऑइलचा भाव हा तळाशी असताना पेट्रोलचे भाव हे गगनाच्या पर्यंत वाढवण्याचं काम मोदीजींनी त्यांच्या कार्यकाळात 2014 पासून सातत्याने केलं आणि या काळात प्रचंड मोठा नफा जो आहे हा आपल्या ऑइल कंपन्यांना झाला आणि त्यांच्या ज्या 2 मित्रांच्या ज्या कंपन्या आहेत नायरा अजून रिलायन्सच्या जे पेट्रोल पंपची त्यांची जे लिंक आहे त्यांच्या ज्या रिफायनरी आहेत त्यांना तर कमालीचा फायदा हा मोदींनी करून दिला। या नफ्याचं नियोजन करून त्या संदर्भातला जर वेगळा कोश निर्माण केला असता तो नफा भ्रष्टाचारामध्ये न संपवता त्या नफ्याच्या अनुषंगानं काही रोखे उभारले असते तर आजची परिस्थिती ही नियंत्रणात आणली असती। तेलासाठीचा एक रिझर्व्ह फंड तयार करता आला असता। मात्र त्या रिझर्व्ह फंडच्या अनुषंगानं कुठेतरी डॉलरमध्ये आपला जो पैसा साठवता आला असता। मात्र हे काही केलं नाही आणि या नफ्यातून काय केलं तर ना खाऊंगा ना खाणे दूंगा सांगणाऱ्या मोदींनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आणि आज 2-2, 3-3 रुपये हे 2 दिवसाआड ते जे वाढवत आहेत हे मोदींचं असणार हे पाप आहे। हे पुन्हा एकदा या निमित्तानं कुठेतरी सिद्ध झालं। सीएनजी आणि एलपीजी या दोन्हीच्या संदर्भात